कारण प्रॉब्लेम येतात ना सोल्युशन घेऊन येतात. जेव्हा अडचण येते ती मार्ग घेऊन येते. तो मार्ग फक्त शोधावा लागतो. मार्ग असतो आणि परमात्मा मार्ग देतो. फक्त आम्हाला ते स्वीकारायचं आहे. मार्ग असतो. देवाचं काम कसं आहे? गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घड़ी घड़ी काढ़े खोट, अंतर हाथ रख के ऊपर मारे चोट. देवाचं काम कसं आहे? कुंभाराच्या सारखं आहे. कुंभाराला बघा, तो जेव्हा माठ घडवतो ना, ते माठाला आकार देताना त्या कुंभाराकडे बघा, एक लाकडाची पाटी असते. त्या पाटीने तो ठोकत असतो मातीला. कशासाठी? आकार मिळावा म्हणून. एका हाताने तो मार देतोय त्या मातीला आकार मिळावा म्हणून. पण आकार देत असताना तो माठ फुटून जाऊ नये म्हणून तो कुंभार आपला दुसरा हात आतून लावत असतो. तसं देवाचं काम आहे. जरी त्याने एका बाजूनी संकट दिली तरी दुसऱ्या बाजूने मायेचा आधारही, हातही तो लावत असतो. तो कुणाला असं अनाथ ठेवत नाही, कुणाला अनाथ ठेवत नाही. मला तरी वाटतं की ज्याची देवावर श्रद्धा आहे, या विश्वात कोणी अनाथ असू शकत नाही. तो एकटा नाथ काफी आहे. जगन्नाथ, जगताचा नाथ, तो एकटा काफी आहे. म्हणून भगवान श्रीराम गंगाजी पार करून पोहोचतात. काल परवा आपण तो प्रसंग बघितला आणि खूप काही त्या प्रसंगाचा भाव आहे, विस्तार खूप आहे. पण आपल्याकडे दिवस 7 आहेत. त्यातही 7ची कथा तुम्ही उशिरा आल्यामुळे 7:45ला सुरू होते आणि 10:30 नंतर तुमची कॅपॅसिटी हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे वेळ कमी आहे. म्हणून मी विस्तार फार न करता, नाहीतर फक्त एकटा जो प्रसंग आहे ना, केवट प्रसंग रामकथेत, तो 3 तासाचा प्रसंग आहे केवट. आणि जेव्हा फक्त मला असं वाटतं की या श्री रामचरित्रातील एक चरित्र लक्षात आलं ना तुमच्या भरताचं, एकट्या भरताचं, एकट्या केवटाचं, फक्त माता शबरीचं, फक्त माता उर्मिलेचं चरित्र, तरी जीवनात परिवर्तन येऊ शकतं. एवढं प्रभावी हे चरित्र आहे. एक पात्र या कथेतील आहे. केवट देवाचा स्वभाव की माझी तू सेवा केली ना देवा, तुम्ही चुकूनही एखाद्या देवळात, महादेवांच्या देवळात जाऊन फक्त झाडूची सेवा दिली ना, महादेव डायरीत लिहून ठेवतात आणि वेळ पडल्यानंतर सूत समेत छप्पर फाड के महादेव देतात. तो देव कोणाचं व्यर्थ घेत नाही, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला मंदिरात गेलो ना आपण, भोलेनाथाच्या नसेल बिल्वपत्र वाहायला, जल नसेल वाहायला आणि भोलेनाथाला प्रसन्न करायचं आहे, तिथे स्वच्छता करा. तुम्ही बिल्वपत्र वाहण्यापेक्षा जास्त भोलेनाथ खुश होतील. तिथली सेवा अपेक्षित आहे. माझ्या देवाचं मंदिर पवित्र असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून आपण तिथे काय व्हायचं ते वाहून येतो, ते सडते, ते दुर्गंधी वाढते, घाण होते. पण माझी त्यासोबत जबाबदारी आहे तिथे स्वच्छता करायची. तुम्ही अशा पद्धतीने इथे कथा सुरू आहे, या कथेत तुम्ही कथा सुरू होण्यापूर्वी तुम्ही व्यासपीठ स्वच्छ केलंय, मंडप स्वच्छ केलाय, तुम्ही इथली तयारीला मदत केली आहे, कुठे भंडारा आहे, अन्नदान आहे, त्या अन्नदानाच्या ठिकाणी तुम्ही पत्रावळी वाढायचं काम केलंय. गोपाल कृष्णांनी यज्ञामध्ये बळजबरी मागून घेतलं की मी अध्यक्ष तेव्हा बनेन जर मला तुम्ही पत्रावळी उचलायची सेवा दिली तर. पांडव म्हणतात तुम्ही देव आणि उष्टी पत्रावळी उचलायची, म्हणे नाही. देव म्हटले जर मला ती सेवा देत नसाल तर मी अध्यक्ष बनत नाही, मी मुख्य पूजा नाही स्वीकारत. देवानी ते काम केलंय. आपल्या समोर एक आदर्श दिला.
सेवा परमो धर्म. सेवा खूप मोठा धर्म आहे आणि या सेवेचं परमेश्वर फळ देत असतो. न कळतही सेवा घडली ना देव देश धर्माची तरी परमात्मा फळ देतो. तो कुणाचं ठेवत नाही. द्रौपदीची कथा सर्वांना माहित आहे. शिशुपालाचा वध केला, माहित आहे ना. शिशुपाल, सी सू कुठे करावं ज्याला कळत नव्हतं तो शिशुपाल. आजही अनेक आहेत. आणि बामणोद मध्ये तर दोन्ही बाजूनी स्वागत होतं. सरपंचाला तर कितीदा सांगितलं ह्याच्याकडे लक्ष दे, तो पण काय करणार. मला तर इच्छा आहे की आपल्या परिसरामध्ये अशी गावं शोधून हगंदरी मुक्त गाव व्हावं म्हणून कथा कराव्या, प्रवचन कराव्या. खरंच आहे, गाडगे बाबांनी हे केलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे केलंय. हे काम किया है काम संतों ने पूर्व में. ते गावागावात जायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली. ग्रामगीता की तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाताना, अरे तुमचं गावही तर तीर्थक्षेत्र आहे. तुमचं गावही एक चांगलं धाम आहे. आपल्या गावालाही तीर्थक्षेत्र समजा, धाम समजा, मंदिर समजा आपल्या गावाला, आणि तसं गावामध्ये वागायला शिका. म्हणून संत गाडगे बाबांनी हे काम केलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही समज आपल्याला दिली आहे. म्हणून गावामध्ये स्वच्छता असावी. पण आपण काय करतो की मी एकट्यानेच का म्हणून करावं. आपली गंमत काय माहिती आहे, प्रत्येक गावात एके दिवशी पाऊस पडत नव्हता. एके दिवशी म्हणजे एका वर्षी पाऊसच पडला नाही. पाऊस आवश्यक आहे, पाऊस पडत नाही, दुष्काळजन्य परिस्थिती. गावकऱ्यांनी ठरवलं की असं महादेव भोलेनाथांचं मंदिर होतं गाभाऱ्यात. गावकऱ्यांनी ठरवलं, एका महात्म्याने सांगितलं की रात्रभर किंवा पाऊस पडत नाही तोपर्यंत महादेवांना दुधात ते पिंड ठेवा. मग गावच्या प्रमुखांनी आज्ञा दिली की सर्व गावकऱ्यांनी आज आपल्या घरचं जे दूध आहे ते सगळं भोलेनाथाच्या मंदिरात पिंडीवर व्हायचं आहे. ते पिंड दुग्धाभिषेक करायचा आहे, दुधात ठेवायची आहे जोपर्यंत पाऊस पडत नाही. सर्वांनी दूध घेऊन यायचं आपापल्या घरचं. इथे मध्यरात्रीची वेळ दिली, 11-12 वाजेची वेळ. गावकऱ्यांनी सांगितलं ठीक आहे, सर्वांचीच परिस्थिती नाजूक आहे, पाऊस पडला पाहिजे, म्हणून मग सगळ्यांनी प्रयत्न करू असं हो म्हटलं. मध्यरात्रीची वेळ झाली आणि सर्वांनी मग दूध आणायला त्या ठिकाणी सुरुवात केली. मग एकाने विचार केला, गावातल्या एका व्यक्तीने विचार केला की सगळ्या गावातली लोक तर दूध घेऊनच येतील की नाही. मग आपण एक बालटी भरून दुधाऐवजी दूध घरी ठेवू आणि दुधाऐवजी एक बादली भरून पाणी घेऊन गेलं तर आपलं कुठे दिसणार आहे की मी पाणी टाकलं ह्या एवढ्या दुधात. कुठे दिसून येईल मी पाणी टाकलंय. तो एक बादली भरून पाणी घेऊन गेला. सकाळ झाली, सगळी मंडळी दर्शनाला गेली. सकाळी बघितलं तर महादेव दुधात नव्हते, महादेव पाण्यात होते. कारण गावातल्या ह्या एकाने जो विचार केला की माझ्या एका बादलीने काय होईल, हा विचार सगळ्यांनीच केला की बाकी सगळे दूध आणतील, मग आपण एक बादली भरून पाणीच न्यायचं, हा विचार सगळ्यांनी केला. दुधाऐवजी दुग्धाभिषेकाऐवजी जलाभिषेक महादेवांना. अशी परिस्थिती. मी एकट्यानेच का स्वच्छता ठेवावी ते करत नाही, मग मला काय पडलंय. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म श्रीमंत संत एकनाथ महाराज म्हणतात आपण आपल्या धर्माचं पालन करावं आणि विंचवाने त्याच्या धर्माचं पालन करावं. जर तो विंचू दंश करण्याचा त्याचा धर्म सोडत नाही, मी संत म्हणून या बुडत्या जीवाला वाचवायचा माझा धर्म का सोडावा.
एखाद्याचा धर्म असेल की मला ते करायचं, पण आपला धर्म आपण पाळावा ना. मला कळतं निदान मी तरी ती कृती करावी, इतर कोणी करत नाही, मी कशाला करायचं. आपण करावं का? आपण कथेत जाऊन बसतो म्हणून करावं, आपण देवाला मानतो म्हणून, आपण मंदिरात जातो म्हणून, आपण एखाद्या संताला मानतो ना म्हणून कॉम्प्रोमाइज आपण करावी, म्हणून आपण चांगलं वागावं. त्यात आपल्यात काही बगळा आणि हंस फरक असला पाहिजे ना. दिसायला दोघं सारखे, आचरणात बदल असला पाहिजे. बग हंसानो पठंतरो दिसे ते एक जरंग बग चरे मीन मानिया हंस चरे रतन. दिसायला दोघं सारखे आहेत, पण एक मासळी खातो आणि एक मोती. दोघांच्या आहारात फरक आहे, विचारांमध्ये फरक आहे, चरित्रात फरक आहे, विचारधारेत फरक आहे. आणि म्हणून चुकूनही देव देश धर्माची सेवा तुमच्याकडून घडली ना, जिथे जिथे पंगत बसते, वाढायचं काम करा, उष्टावळी उचलायचं काम करा. नाही कोणी फोटो काढला ना तरी करा. आता सध्या फोटो आला तर काहीतरी करायची आपली इच्छा होते, रील बनवायला, कोणी फोटो घेतला पाहिजे. कोणीतरी अरे त्याचा कॅमेरा आहे ना, 1000 त्याचे कॅमेरे लागले, त्याच्या कॅमेऱ्यात आलं पाहिजे, आपण त्याच्या नजरेत आलं पाहिजे. तो बघतोय, आपण जे न कळत केलं ना, जर आपण केलेली पाप त्याला कळत असतील तर आपण केलेली सत्कर्म सुद्धा त्याला कळतात. म्हणून जिथे जी काही नाही तुमच्याकडून वाढायला होत, वय झालंय, नाही वाढताय, नाही तुमच्याकडून काही बाकी सेवा, झाडू सेवा करतायत, पण तुम्ही अनुभवी आहात, उभं राहा कार्यकर्त्यांच्या पाठीशी. आणि नाही काही करता आलं ना, जे कार्यकर्ते करतायत त्यांच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवा, बेटा वा, छान काम करताय, ही पण सेवा आहे. आणि एवढंही जमलं ना, म्हणजे रक्तदान असं पण होऊ शकतं की तुम्ही एखाद्याला मस्त हसवा, त्याच्या हसायचं कारण बना, आणि तो असा मनापासून हसला ना 5 मिनिट, समजायचं त्याच्या शरीरामध्ये रक्त वाढलं, आपण केलं, रक्त ब्लड डोनेट झालं आपल्याकडे. कारण त्याच्या प्रसन्नतेने शरीरात रक्त वाढतं. असंही रक्तदान करता येतं, गरज नाही काढूनच फक्त त्याला रक्त दिलं पाहिजे. म्हणून सेवा परमो धर्म, सेवेला महत्व दिलं. आज एकही गाव असं नाही जिथे हनुमंताचं मंदिर नाही. का? सेवा परमो धर्म. सेवा दिली, आणि सेवा कशी दिली? एवढं सगळं करून मी काही केलं नाही देवा, हे तू करवून घेणारा, हा भाव, म्हणून ते पूजले जातात. म्हणून केवट म्हणतो माझ्याकडून सेवा झालीये, आणि देवाचा स्वभाव, आता तू सेवा तर दिली, मला तुला काही दिलं पाहिजे ना परतफेड, हा देवाचा स्वभाव आहे. हे मी तुमच्या लक्षात आणून दिलं की देव फुकट कुणाचं घेत नाही. कुणाचं फुकट, तुम्ही एकदा राम म्हटलंय ना, ते तुमच्या कामी येणार. एकदा घेतलेलं नाव तुमचा उद्धार करेल. तो देव कुणाचं काही ठेवत नाही, त्याच्याकडे रिटर्न गिफ्टची व्यवस्था चांगली आहे, तो परत देत असतो सूद समेत. म्हणून केवटाचा त्या ठिकाणी ती सेवा स्वीकारली, आणि ज्यासाठी परमेश्वराने राजमहल सोडलाय ना, 14 वर्ष निमित्त केलंय, त्या केवटाला आलिंगन दिलं. आणि देवानी एक समरसता प्रस्थापित केली की मी राजपुत्र नाही आणि हा केवट नाही, मी श्रीमंत नाही हा गरीब नाही, मी क्षत्रिय नाही आणि हा केवट नाही. हे सगळे भेद, हे द्वैत संपवलं, भेद संपविले मनातील. जो दुरावा होता तो दूर केला, आणि छातीशी लावलं त्या गरीबाला, त्या केवटाला. हे कार्य, हे चरित्र परमेश्वराला करायचं होतं, म्हणून महल सोडलाय. त्या ठिकाणी केवटाची सेवा स्वीकारली, परमात्मा पलीकडे पोहोचले. वनगमनाची पुढे गोस्वामीजी, तुलसीदासजी कथा वर्णन करतात की तिथून
देव म्हणतात सुमंतजीला की तुम्ही आता परत गेलं पाहिजे. सुमंत परतीच्या प्रवासाला निघतात. जेव्हा राजा निषाद तिथून परत आले देवाला सोडून आणि नदीच्या या बाजूनी सुमंत जिथपर्यंत सोबत होते देव निघून गेले नदी पार करून. पण निषाद जेव्हा देवाला निरोप देऊन परत आला तेव्हा सुमंतजी तिथेच उभे आहेत. राजा निषाद म्हणतो सुमंतजी अजून तुम्ही इथेच उभे आहात, तुम्ही अयोध्येला गेले नाही. तेव्हा सुमंतजींना प्रश्न करताच बरोबर सुमंतजींच्या डोळ्यात अश्रू आले. हृदय भरून आलं, मन भरून आलं. जेव्हा निषाद म्हणतात की अश्रूंचं कारण काय, तेव्हा सुमंतजी म्हणतात की राजा निषाद मी जाईल परत अयोध्येत. मग राजा मला विचारतील की रामांचं काय, सीतेचं काय, लक्ष्मणाचं काय. मी काय सांगावं राजाने, मी सोडून आलो वनवासात. मला ते वेगवेगळे प्रश्न विचारतील आणि आता माझ्याकडे शब्द नाहीत, मी ते वर्णन करू शकत नाही. मी रामांना सोडून आलोय, मी सीतेला लक्ष्मणाला सोडून आलोय वनवासात, मी हे सांगू शकत नाही. आणि सुमंतजी म्हणतात माझ्यासाठी हे फार कठीण आहे. पण निषादाने सांगितलं की आलेली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती सांगावी तर लागेल. 4 भील सोबत दिले, त्यांना घेऊन सुमंतजी अयोध्येत परत येतात. अयोध्येत परत आल्यानंतर राजा दशरथाने संपूर्ण परिस्थिती विचारली. राजमहालातून निघाल्यापासून तर गंगा किनाऱ्यापर्यंत संपूर्ण झालेली घटना सुमंतजींनी राजांना वर्णन केली. आणि जेव्हा सांगितलं की मी रथावरून खाली उतरवलं वनवासात आणि मग तिथून पुढे पायी प्रवास सुरू झाला. राजा दशरथ टाहो फोडून रडायला लागले. आणि राजा दशरथ म्हणतात की पाप कोणी केलंय आणि सजा कुणाला भोगावी लागते. सुमंतजी मी पाप केलं, मी वचन द्यायचं पाप केलंय, सजा मला मिळाली पाहिजे. परंतु मी पाप केलंय आणि सजा माझ्या रामाला मिळाली आहे. म्हणून टाहो फोडून राजा दशरथ रडत आहेत, राजा दशरथ वियोग करत आहेत. कुणाची कर्म कुणाची आहेत आणि फळ कुणाला भोगावं लागतंय, आपल्या मनातील भाव व्यक्त करीत आहेत. माता कौसल्याशी संवाद करतात आणि राम राम मुखातून उच्चारण सुरू आहे. हृदय भरून आलं. आणि माता कैकेयीला म्हणतात की माझ्या चुकीमुळेच माझ्यामुळेच रामाला वनवासात जावं लागलं ना. माता कौसल्या म्हणते असं विचार करू नका, आलेली परिस्थिती आहे आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तापस अंध साप सुधी आई, कौसल्या ही सब कथा सुनाई. आणि मग यावेळी माता कौसल्याला राजा दशरथ कथा ऐकवतात. श्रावण बाळाची कथा राजा दशरथ सांगतात.